आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। SIR 2026 मधील BLO यांना 25,000 मानधन द्यावे, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेची राज्य व केंद्र निवडणूक आयोगाकडे मागणी। विशेष सखोल पुनरीक्षण अभियानामध्ये कार्यरत बूथ लेवल अधिकारी BLO यांना त्यांच्या अतिरिक्त कामाचा व परिश्रमाचा योग्य सन्मान म्हणून प्रत्येकी 25,000 विशेष मानधन देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पांडुरंग काटे यांनी भारत निवडणूक आयोग तसेच महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटले आहे की SIR 2026 अंतर्गत BLO यांनी घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी, एन्युमरेशन फॉर्मचे वितरण, संकलन, कागदपत्रांची तपासणी, डिजिटलायझेशन तसेच दुर्गम वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन अत्यंत कष्टाचे काम केले। अनेक BLO यांनी 1250 ते 1300 फॉर्म भरून घेऊन निर्धारित मुदतीत काम पूर्ण केले। हे काम जनगणना प्रगणकांच्या तुलनेत अधिक व्यापक, वेळखाऊ आणि जबाबदारीचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। शिक्षकांनी शाळेतील नियमित अध्यापन व प्रशासकीय कामकाज सांभाळून रविवार, सार्वजनिक सुट्ट्या आणि सणाच्या दिवशीही SIR 2026 चे काम पूर्ण केले। त्यामुळे BLO यांना शासनाने मंजूर केलेल्या विद्यमान मानधनाऐवजी प्रत्येकी 25,000 विशेष मानधन मंजूर करून त्यांच्या परिश्रमाचा योग्य सन्मान करावा, अशी संघटनेची ठाम मागणी आहे। या मागणीचे निवेदन भारत निवडणूक आयोग तसेच महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिव यांना सादर करण्यात आले असून शासनाने BLO यांच्या न्याय मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। या निवेदनावर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पांडुरंग काटे, सांगली जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जानकर आणि जत तालुका अध्यक्ष देशमुख रोडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।